वाईट चेंडू. अवंतर धावेत भर. एक धाव. सुरेख शॉट. सुरेख थ्रो. एकच धाव. स्ट्राईकवर होत आहे हो अमित कांबळे. सुरेख चेंडू. सुरेख शॉट. एक पेस. षटकार. रिप्ले मध्ये बघू शकताय. सुरेख शॉट. अवधूत पाटील यांचा उत्कृष्ट झेल बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा एकदा कॅच मिस. 4 धावा. 4 धावा. कॅच ड्रॉप. डेट चेंडू. होय. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. एक धाव. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत्या 13. एक षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या होत्या 13. चला सामना फास्ट घ्यायचा आहे. बॉलर नेम संतोष. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय संतोष. स्ट्राईकवर आहे तो उत्कर्ष. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडताना एकच धाव.
सुरेख शॉट, षटकार. उत्कर्ष बॅटमधून निघालेला हा सनसनीत षटकार. वन फोर. सुरेख चेंडू. काहीसा मिस जज मुळे एक धाव. सुरेख चेंडू, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. दोन धावा. सुरेख शॉट, षटकार. उत्कर्ष बॅटमधून निघालेला हा सनसनीत षटकार. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत्या 29. 2 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या होत्या 29. सुरेख शॉट उत्कर्ष बॅटमधून निघालेला. तीस धावा धावफलकावरती. यावेळेस फटका, यावेळेस देखील आपण पाहिलं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. विकेट मिळते, परतीचा प्रवास करावा लागतोय. सचिन पाटील यांनी हा जेल टिपलाय. 30 या आकड्यावरती पहिला धक्का. अमित कांबळेची विस्फोटक खेळी संपली. तीस या आकड्यावरती दरम्यान 30 वरती पहिला धक्का बसला आणि आता नवीन बॅटर आपण पाहिलं तर निखिल शिरगावकर बॅटिंगसाठी दाखवत असताना पाहायला मिळतात. पायावरती टाकला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस दरम्यान आपण पाहिलं तर एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते. 31 धावा धावफलकावरती, 31 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 चालू आहे. दरम्यान यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल विराज स्पोर्ट्स कोल्हापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये MJ स्पोर्ट्स वठार. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे टॉस साठी. विराज स्पोर्ट्स कोल्हापूर आणि MJ स्पोर्ट्स वठार. 31 धावा धावफलकावरती आहेत. कमी गतीचा बॉल समोरच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर केलाय. उत्कर्ष कोठावळेच्या बॅट परून क्लासिकल स्ट्रोक चौकार.
चला टॉस साठी यायचंय, रिपोर्टिंग करायचंय या विराज स्पोर्ट्स कोल्हापूर आणि त्यांच्या विरोधात 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील एम जे स्पोर्ट्स वठार. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यावेळेस मात्र डीप क्षेत्ररक्षक घेत आहेत वेगाने. सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल, फेकी थोडीशी खराब झाली. 2 धाबा धावफलकावरती इथून ऍड होत आहेत. 37 धाबा धावफलकावरती, 37 ऑन दी बोर्ड. 37 या आकड्यावरती धावफलक सध्या स्थितीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अखेरच्या षटकामध्ये प्रयत्न असणाऱ्या मोठ्या फटक्यांचा एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने असणार आहे. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला टर्न केलाय, आवाक्यात होता, म्हणजे मैदानाच्या आवाक्याच्या बाहेर जाणार या शंका नाही आहे. धावा किती मिळत आहेत? चौकार आहे की षटकार? चौकार आहे. येस, 4 धावा धावफलकावरती. चला, नेट्स मध्ये जे प्रॅक्टिस करत आहेत आपल्याला विनंती, आपण प्रॅक्टिस थांबवायचे. खेळाडूंना अडचणी येत आहेत. एक्केचाळीस धावा धावफलकावरती, 41. एका बॉलचा खेळ बाकी आहे, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतो. उत्कर्ष कोठावळेसाठी पुढचा बॉल. ओव्हर पिच इनटू द आर्क and it's out of the park. Magnificent piece of batting by उत्कर्ष कोठावळे. 8 चेंडू 26 धावांची आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळते. मस्त क्लासिकल शाववाडी तालुक्याचा आज मैदानाच्या आत बरसलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा बनवल्या आहेत. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 48 ची आवश्यकता आहे. सोमनाथ, आपण कुठे असेल तर यायचं कॉम्बॉक्स मध्ये. आणि त्याचबरोबर विराज स्पोर्ट्स कोल्हापूर कॅप्टन चला या, आणि एम जे स्पोर्ट्स पठार कॅप्टन चला, आपण दोघांनी यायचं. शिवराज जगताप टॉस साठी यायचा आहे. सोमनाथ यादव, विराज स्पोर्ट्स वर्सेस एम जे स्पोर्ट्स. या दोन्ही टीमची नाणी होताना आणि टॉस जिंकतोय विराज स्पोर्ट्स आणि बॉलिंग एम जे स्पोर्ट्स. आपली बॅटिंग आहे. सामना इथून पुढे 3 षटकाचा राहील. स्ट्राइक वर आहे तो राहुल, नॉन स्ट्राइक वर आहे तो रोनित मोरे आणि बॉलर साहिल. पंचांच्या भूमिकेत राहुल दबडे.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकवर आहे तो राहुल. साहिल. पहिला चेंडू तितकाच चांगला झेल. उत्कर्ष. आज उत्कर्षचा दिवस आहे असं वाटतंय. सुरेख चेंडू. स्ट्राईकवर आहे तो अभिषेक. सुरेख चेंडू. नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नक्कीच आणि कॅच आउट. स्वतःच कॅच धरताना साहिल. ओव्हरची समाप्ती. एक ओव्हरच्या समाप्तीत धावसंख्या होते मिडन ओव्हर टाकताना साहिल. वैयक्तिक पहिली आणि संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन येतोय उत्कर्ष. हा आर्या यायचा आहे पटकन. एक धाव. स्ट्राईकवर आहे तो आलोक. सुरेख शॉट. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पण एक धाव काय वाचवू शकत नाही. सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कर्ष.
2 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत आपण पाहतोय 7 बॉलचा खेळ बाकी मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक. हा ट्रॅकर बॉल फटका यावेळेस फसला. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक नाही या वॅकिंग एरियामध्ये बॉल पडतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. पंचांचा इशारा काय येतोय? नॉट आउटचा इशारा. षटकाची समाप्ती झाली. दरम्यान 2 षटक संपले. धावसंख्या आपण पाहिली तर 4 या आकड्यावरती. उर्वरित 6 बॉल 44 आवश्यकता आहे. अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर अमित कांबळे दाखवत असताना पाहायला मिळतोय. शाहवाडी तालुक्याचा मिस्टर आयकॉनिक अखेरच्या षटकामध्ये दाखल झालाय. 6 बॉल 44 ची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये अगदी विचार केला तर पूर्णपणे पिछाडीवरती कोडोली किंग्स स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वेगात टाकलाय पहिला बॉल. प्रचंड भन्नाट वेगात पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आत परे होत असताना पाहायला मिळते. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये साहिल परेने केली. त्यानंतर दुसरं षटक उत्कर्षने देखील चांगल्या प्रकारे हाताळलं. आता तिसऱ्या षटकामध्ये आपण येत असताना अमित कांबळेने देखील पहिला बॉल खूप चांगला हाताळला. डॉट बॉल आलाय. क्लीन बोल्ड. दांडी गुल केले. परतीचा प्रवास. तिसरा धक्का 4 या आकड्यावरती. चार या आकड्यावरती. दरम्यान तिसरा फलंदाज बाद झालाय. स्कोरबोर्ड आता फुटबॉलच्या गोल प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. फुटबॉलचं चित्र मैदानाच्या आतपरे आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन बॅटर नेम यावेळेस देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं तर धाव कोणती मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर अमित कांबळे आणि त्यानंतर उत्कर्ष कोटावळेने सुरुवात दिली. नंतर गोलंदाजाने कमाल केली. खूप चांगली गोलंदाजी तिथे पाहायला मिळाली. आडवा बॅटने ऑन साईडला टर्न केले. मिड विकेटला प्रमोद पारळे. तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. रोनित मोरे आता स्ट्रायकर एन वरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कोडोली किंग्स आता आपण पाहिलं तर या स्पर्धेतलं आव्हान देखील संपुष्टात येईल कारण सामना पराभूत झाला होत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक एनजे डीप मध्ये आहे. तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 या आकड्यावरती धाव फलक. 6 ऑन दी बोर्ड. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऑन साईडला टर्न केलं. यावेळेस देखील आपण पाहिलं तर फटका तितकासा चांगला नव्हता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अश्विन गांधी. विषय झालाय निश्चित. सामना